सगळ्यांना स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. बघा, काल आपण रेकीच्या काही गोष्टी समजून घेतल्या आणि आपण काल क्लिन्झिंग केलं स्वतःचं. जे नव्हते त्यांना मी रेकॉर्डिंग देईलच. पण थोडक्यात सांगायचं म्हटलं की रेकी लेवल 1 यामध्ये आपण शोधन, याला शोधन असं नाव दिलेलं आहे. शोधन म्हणजे आपल्याला स्वतःचा शोध घेणं आहे. आपल्याला जेव्हा मास्टर व्हायचं आहे म्हणजे आपल्याला स्वतःचा पहिले जर आपला कोटा भरलेला नसेल, आपल्या घरात पुरेसं अन्नधान्य नसेल किंवा आपल्या घरातलेच लोक जर व्यवस्थित जेवू शकत नसेल तेव्हा आपण अन्नदान करू शकत नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपलाच कोटा भरलेला नाही, मलाच माझे जे षडरिपू आहे तेच मला त्रास देत आहे आणि मी स्वतःवरच काम नाही करत आहे तर मी इतरांना हील करू शकत नाही. त्याचप्रमाणे लेकी लेवल 1 मध्ये आपली ऊर्जा 10% आपण काम करतो. लेवल 2 मध्ये ती 40% होते आणि लेवल 3 म्हणजे मास्टर लेवलला आपण 100% ऊर्जानी आपण इतरांची देखील हिलिंग करू शकतो. हे आपण हळूहळू जाणणारच आहे. तर आपण कालचा टॉपिक घेतला होता पर्पज. म्हणजे जेव्हा आपण या सेशनला आलो आहे आणि आत्ता हे सेशन अटेंड करणार आहोत तर याचा पर्पज किंवा तुमच्या जीवनात आजपर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या आणि त्या चुका घडल्या, काही गोष्टी बरोबर घडल्या, तर तुम्ही पर्पज ठेवून वागले का? की आज याच्या पुढे आजपासून माझा पर्पज काय, की या पुढे मला काय करायचं? जसं आपल्याला दीप्ती मॅम कालच्या सेशनमध्ये होत्या, त्यांनी बोलल्या की माझा पर्पज असा आहे की मला माझ्या हेल्थवर काम करायचं, मला माझ्या जॉबमध्ये म्हणजे फायनान्शियल प्रगती पाहिजे. तर मला जर या सगळ्या गोष्टी पाहिजे आहे तर मला कुठेतरी स्टेप घ्यावी लागेल. बरोबर? येस ऑर नो? येस. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. एनर्जीशी बोलतोय की नाही आपण? आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे सगळ्यांना. पूजा मॅडम व्हिडिओ ऑन करा, तुम्ही माझ्या स्क्रीनवर दिसताय. कीर्ती मॅडम, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. चारू मॅम, तर पर्पज महत्वाचा आहे. मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो. येस. बघा, आपली आयुष्य कसं असतं, आपण ज्या गोष्टीवर फोकस करतो तिथे आपली एनर्जी जात असते. लाईफ इज युअर लाईफ इज कंट्रोल बाय युअर फोकस ऑन व्हॉट यू फोकस ऑन. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीवरती फोकस कराल तिथे तुमची एनर्जी जाते. जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या सराउंड मध्ये जर पॉझिटिव्ह गोष्ट असेल तर तुमची एनर्जी त्या गोष्टीवर जाते. तुमच्या बाजूला पाणीपुरी एखादी खाणारी व्यक्ती आहे, मग तुमच्याही सहजतेने आता असं होतंय की ती पाणीपुरी खाते, आपण पण थोडस खाऊन बघूया. मित्र आणि मैत्रिणी किंवा आपल्या ज्या घरातले लोक आहेत, ज्या व्यक्तींच्या वातावरणाच्या आपण सोबत राहतोय, सगळ्या गोष्टींच्या सोबत राहतोय, तर आपली एनर्जी त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करत असते. तर आपल्या आयुष्याचा फोकस महत्वाचा आहे. आपण पर्पज, कोणत्या पर्पज साठी काम करत आहोत. तर रेकी आपल्या तिन्ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, भावनिक या सगळ्या लेवलवर काम करत असते. म्हणून या पाचही स्तर हा पंचसूत्री, जसं या पंचसूत्री गोष्टीवर लेखी काम करते, तसंच मी आज तुम्हाला एक पंचसूत्री मंत्र सांगणार आहे. तो पंचसूत्री मंत्र असा आहे की तुम्ही सगळे व्हिडिओ प्लीज ऑन करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. आणि घाबरायचं काहीच कारण नाही आहे. मी पण एक तुमच्यासारखी एक छोटीशी व्यक्ती आहे. जर शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करा प्लीज. माझाही एक छोटासा पर्पज आहे, एक सुंदरसा तुम्हाला आज मंत्र देत आहे की माझा एक पर्पज आहे. ज्या पद्धतीने मी रेकी 6 ते 7 वर्षांपूर्वी रेकी माझ्या आयुष्यात आली, त्या अगोदर मी रेकीची हिलिंग घेतली होती जेव्हा 10वीचे माझे पेपर्स होते. आणि 6-7 वर्षांपासून एक अशी घटना घडली आणि रेकी माझ्या आयुष्यात आली. तर तेव्हापासून माझा पर्पज असा होता की पहिले मी माझे फॅमिली लाईफ बॅलन्स करेल आणि त्यानंतर या काउन्सिलिंगचं काम करता करता साधारणतः 1.5 वर्ष झाले.
मला असं जाणवायला लागलं की लोकांपर्यंत पोहोचणं, म्हणजे मी जे ऑफलाईन सेशन घेते आहे, मेडिटेशनचं किड्स मेडिटेशन घेते आहे, पॅरेंटिंगचे सेशन ऑफलाईन मध्ये घेते आहे, नंतर 1-to-1 काउन्सेलिंग घेते आहे, मॅरेज काउन्सेलिंग घेते आहे, तर लोकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने फक्त माझ्याच म्हणजे पुणे या शहरात न पोचता इतर ठिकाणी देखील माझी गरज आहे. तर माझा हा पर्पज होता की प्रत्येकाच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभावं. म्हणजे आज आहे आपण, उद्या कोणाचा भरोसा नाही. मग आज माझा दिवस कसा चांगला करता येईल या गोष्टीचा माझा फोकस आहे. आणि हा प्रत्येकाच्या आयुष्यात आजवरती जगणं, आज वर्तमानात जगणं, हा माझा पर्पज आहे. तर तुम्हाला देखील कळावा, तुमच्यापर्यंत माझ्या या ऊर्जा पोचाव्या. मी एक साधक आहे, रेकीच्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचाव्या, हीच माझी एक इच्छा आहे. म्हणून मी हे सेशन तुमच्यासाठी फ्रीमध्ये घेऊन आलेली आहे. तर हा माझा पर्पज आहे. नेक्स्ट, काल आपण आपल्या सेशनमध्ये राग आणि त्यावरती जे मेडिटेशन छोटंसं घेतलं होतं, त्यात एक प्रेयर म्हटली होती. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या प्रेयरनी किती जणांना 40 ते 50%, काही जणांना झाला, काही जणांना कालचं सेशन मिस झालं. तर आपण ते रेकॉर्डिंग देऊ. पण या प्रेयरनी आपल्याला हव्या त्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो. ही प्रेयर इतकी मॅजिकल प्रेयर आहे. ही हवाईन हिलिंग टेक्निक आहे. या टेक्निकने माहितीये का, खूप खूप म्हणजे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आत्ता नाही आहे आणि आपण त्याचा विचार देखील नाही केला, अशा गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. जे मी तुम्हाला मास्टर लेव्हलला शिकवणारच आहे. जर जे मास्टर लेव्हलला ऍडमिशन घेतील त्यांना ह्या गोष्टी समजतील की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे. आपण जसा विचार करतो तसा आपल्या बुद्धीवरती, आपल्या मनावरती, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीवरती, लोकांवरती कसा परिणाम होतो, या पद्धतीने ही प्रेयर काम करत असते. तर आपण पुढे जाऊया आणि आपण त्यामध्ये शिकवूया एनर्जी. कोमल मॅम, इथे पूजा मॅम आहे, सॉरी. पूजा मॅम, तुम्ही अनम्यूट करता का? पूजा मॅम, अनम्यूट कराल का? एनर्जी विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मला कोणी एनर्जीची डेफिनेशन सांगेल का? कोणी 10वी पर्यंत एनर्जी आपण शिकलो आहे? टीचर आहे ना तुम्ही, कोमल मॅम? तुम्ही सांगा, आपल्याला एनर्जी शिकलोय तर. ऍक्च्युली मी टीचर नाहीये. मी एक फार्मामध्ये मॅनेजर आहे. अच्छा, बट तुम्ही अं, आधी माझ- एनर्जी विषयी काही बोलल्या असाल. एनर्जी विषयी आपण सगळेजण 10वी पर्यंत शिकलो एनर्जी हो, विषयी, हो, हो. बरोबर? एखाद्या गोष्टीची गती जेव्हा आपल्यात येते आणि आपण कार्यरत होतो, म्हणजे त्याला काय म्हणतात? एखादा फोर्स जो आपल्याला मिळतो आणि त्या फोर्सनं आपला फोर्स चालू होतो, तो बरोबर, जो मधला हे आहे तो ती एनर्जी. बरोबर, म्हणजे सपोज ऍक्शनला रिॲक्शन जी क्विक होते बरोबर. ती एनर्जी. त्यामध्ये आपण एक लॉ शिकलो होतो की लॉ ऑफ कन्व्हर्जन ऑफ एनर्जी. म्हणजे आपण एनर्जी क्रिएट पण नाही करू शकत आणि एनर्जीचं डिस्ट्रॉय पण करू शकत नाही, बरोबर? येस. येस. रेकी त्याच प्रिन्सिपल मध्ये काम करत असते. रेकी अशी हे हिलिंग टेक्निक आहे की एका एका व्यक्तीतून म्हणजे रेकी एक पाईपलाईन आहे. पाणी देणारा वेगळा आहे, बरोबर? जेव्हा आपल्या घरी नळाने येस. पाणी येतं, पाणी देणारा वेगळा आहे. तर रेकी जसं पाईप मधून नळ नळ जसं आपण एक फक्त पाईपलाईन आहे. जे रेकी साधक आहे किंवा रेकी ग्रँड मास्टर आहे, हे काय करतात, पाईपलाईन सुरू करण्याचं काम करतात. तुमच्या आयुष्यात ही पाईपलाईन सुरू व्हावी आणि नळ सुरू व्हावा. पाईपलाईन थ्रू जर नळ सुरू केला तर ही एनर्जी तुमच्या आयुष्यात काय होईल, फ्लो होईल, बरोबर? राईट. राईट. त्या पद्धतीने रेकी काम करत असते. रेकी या तत्वावर काम करते की रेकीचं आपण अट्युनमेंट घेतो आणि हेच अट्युनमेंट, ही एनर्जी आपल्यात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वव्यापी आहे ही एनर्जी. याचं अट्युनमेंट घेऊन आपण ह्या गोष्टींची एनर्जी फील करायला लागतो. हळूहळू फील होते, हळूहळू हळूहळू एकदम या पद्धतीने फील होते की काही ज्यांचे जसे ब्लॉकेजेस जास्त आहे त्यांना त्या एनर्जीचा फ्लो फील व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो. पण जे लोक आधीच साधनेमध्ये, अध्यात्मामध्ये आहे, त्यांचा हे एनर्जीचा फ्लो
फार चांगल्या प्रकारे फील व्हायला लागतो. पण तुम्ही 90 डेजचं मेडिटेशन, 90 डेजचं हिलिंग, स्वतःची हिलिंग करून या इतरांची हिलिंग करायला 90 डेज मध्ये रेडी होता. ओके, तर आपण जाणून घेऊया रेकी एनर्जी. मला एनर्जी दिसत नाहीये क्लासमध्ये. मला ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे. रेकी एनर्जी शिकण्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना एक ऍक्टिव्हिटी देणार आहे. आपला हात असा मागे घ्यायचा, एक साधा हात किती मागे जातो ते बघा. असा हात किती मागे जातो ते बघा. कोण ऍक्टिव्ह, हा आता लक्षात आहे केवढा हात जायलाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाने बघितला की आपला हात किती मागे जातो आहे. लक्षात ठेवा ती पोझिशन किती डिग्री मध्ये मागे गेलाय. ठीक आहे, ओके. आता आपण एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. 3 वेळा असं म्हणा, येस आय कॅन डू इट करा. येस आय कॅन डू इट. येस आय कॅन Yes, डू I इट. can do it. Yes, I can do it. येस आय कॅन Yes, डू I इट. can do it. केलं 3 वेळा. आत्ता किती मागे जातो बघा बरं. जेव्हा पहिल्यांदा केला फ्लेक्झिबल त्याच्यापेक्षा केला. थोडा जास्त जातोय का? हो गेला. हो. येस. मधुमती मॅम, तुम्ही अनम्यूट करा. पहिलेपेक्षा गेला का हात? हो हो कमी जास्त गेला? अँगल हो. चेंज झाला? येस. अनम्यूट करा. तुमचा हात किती मागे गेला मॅम? माझा होता तेवढाच राहिला असं मला वाटतंय. अच्छा, एक्सरसाइज केली तुम्ही? हो. काही निगेटिव्ह थॉट आहे आज दिवसभरात? नाही. फ्रेश आहात? हो. ओके, होईल होईल. मला हे दाखवायचं होतं की ज्या पद्धतीने आपण ज्या लोकांमध्ये राहतो, जर तुम्ही ही जर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन फील केले, काल ज्या पद्धतीने आपण निगेटिव्ह लोकांमध्ये राहण्याचे व्हायब्रेशन कसे असतात आणि एक छोटीशी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला दिलं, तर त्या पद्धतीने स्वतःच्याच बॉडीवर जर असा परिणाम होणार असेल तर काय गोष्ट आहे होईल ना. स्वतःशी आपण जेव्हा पॉझिटिव्ह बोलत राहिलो तर स्वतःविषयी, स्वतःबद्दल, इतरांबद्दल पॉझिटिव्ह बोललं तर काय होईल. जर छोटस 1-2 मिनिटाचं आपण एक एक्सरसाइज केली आणि एनर्जी फील केली की माझ्यातच ती एनर्जी आहे, मीच सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे आणि मीच स्वतःमध्ये बदल जर करून घेतला तर गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे. एका छोट्या एक्सरसाइजने काय झालं गोष्ट की माझ्यातली एनर्जी चेंज झाली. एनर्जी आपण डिस्ट्रॉय पण नाही करत आहे, आपण त्याला क्रिएट पण नाही करत आहे. आपण वन फॉर्म टू अनदर. मी पहिले रिलॅक्स होती, आता मी हॅप्पी झालेली आहे. काय झाली आहे? हॅप्पी झाली आहे, बरोबर. त्याच तत्वावरती रेकी काम करत असते. रेकी कधीच, जर तुम्ही निगेटिव्ह व्हायब्रेशन देऊन जर रेकीला कॉल केला तर रेकी कधीच तुम्हाला सपोर्ट करत नाही. जितक्या प्युअर आणि पॉझिटिव्ह इंटेन्शन मध्ये तुम्ही रेकीला कॉल करून स्वतःच्या आणि इतरांची हिलिंग करण्यासाठी त्यांची मदत म्हणजे एनर्जीची मदत मागितली तर रेकी खूप छान प्रकारे काम करते. पुढे जाऊया आपण. रेकी एनर्जी, ही रेकी एनर्जी काल आपण जाणलो आणि समजून पण घेतली, पण ज्यांना जे पहिल्यांदाच आज सेशन मध्ये आले, ज्यांचा फर्स्ट डे आहे, त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा रेकी बद्दल सांगू इच्छिते. रेकी ही अश्विनी स्पर्श चिकित्सा आहे. रे म्हणजे सर्वव्यापी किंवा ब्रह्मांड आणि की म्हणजे ऊर्जा. रेकी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, सर्वव्यापी असणारी ही ऊर्जा आपण याचा यूज करून आपली आणि इतरांची हिलिंग करू शकतो.
बघा, ही आपलीच ऊर्जा आहे, ज्या आपल्याला आता ही रिन्यू करून फॉरेन मधनं आपल्याकडे आलेली आहे. पण त्या अगोदर या रेकीचा वापर आपण स्वतः म्हणजे आपल्या पूर्वज, आपले संत महंत, आपले ऋषी मुनी, आपले देव, जे अश्विनी कुमार म्हणत त्याला अश्विनी कुमार याच स्पर्श चिकित्सा करत होते. आणि या अश्विनी कुमारांपासून या रेकीचं नाव पडलेलं आहे अश्विनी स्पर्श चिकित्सा. तर ही स्पर्श चिकित्सा आहे. आपण दोन हात वापरून जसं आशीर्वाद देण्याच्या पोझिशन मध्ये आपले जे काही संत महंत होते, आपले ऋषी मुनी होते, ते आपल्याला या पद्धतीने आशीर्वाद द्यायचे. याच पोझिशन मध्ये रेकीची हिलिंग केल्या जाते. दोन्ही हाताचं या पद्धतीने कव्ह करून रेकीची हिलिंग केल्या जाते. तर हा एक जापनीज टेक्निक आहे, हिलिंग टेक्निक आहे. बऱ्याच जणांना रेकीबद्दल गैरसमज आहे की ही एक अंधश्रद्धा आहे. पण मी ऍज अ रेकी काउन्सिल ऑफ इंडिया याची मेंबर आहे आणि मी हे जाहीरपणे सांगते की रेकी ही सायंटिफिक हिलिंग मेथड आहे, जी पुरातन काळापासून यूज केल्या जात आहे. याचा उल्लेख आपल्याच अथर्ववेद या ग्रंथामध्ये आलेला आहे आणि भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथात देखील याचा उल्लेख केलेला आहे. भगवान बुद्धांनी पण याचा उल्लेख केलेला आहे, त्यांचा वापर केलेला आहे. त्याच्याही भगवान बुद्ध रचित देखील हिलिंग टेक्निक आहे, त्याला आपण रामाफेरा हिलिंग म्हणतो. ह्या रेकीला फ्रेंच रेकी आणि जापनीज रेकी ही स्पर्श चिकित्सा आहे. फ्रेंच रेकी हा एक गैरसमज म्हणजे फ्रेंच रेकी याचा अर्थ असा होतो की पाळत ठेवणे. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की रेकीमुळे कुठेतरी दरोडा टाकला, बँक लुटली, कोणाचं तरी काहीतरी झालं. तर ती रेकी फार वेगळी आहे. या आणि त्या रेकीचा काहीही एक संबंध नाहीये. ही रेकी आहे, ही अश्विनी स्पर्श चिकित्सा आहे. ही एनर्जी तुमच्यात, माझ्यात, इतर सगळीकडे आहे. फक्त याचा वापर आपण अट्युनमेंट घेऊन करू शकतो. सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे. कोणी असं नाही आहे ज्याच्यात ह्या ऊर्जांचा हे नाहीये. फक्त जसं ऍक्टिव्हेशन करावं लागतं. जोपर्यंत आपण नाही का, लाईट आहे, लाईटला जोपर्यंत आपण इलेक्ट्रिसिटीचं प्लग लावून इलेक्ट्रिसिटीचं बटन दाबून जसं लाईट चालू होत नाही, तसंच आपल्यामधलं ऍक्टिव्हेशन, ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन जोपर्यंत करत नाही, अटेनमेंट घेत नाही, त्या ऊर्जा आपल्याला फील होत नाही. रेकी ग्रुप हिलिंग इन हॉस्पिटल, रशिया, चायना, UK, US सगळीकडे ही ग्रुप हिलिंग केल्या जाते. ऑपरेशनच्या पहिले तिकडचे डॉक्टर्स काय करतात, आपल्याकडे अजून तेवढं आमचं जे रेकी काउन्सिल ऑफ इंडियाचे मेंबर्स आहे, ते सगळे डायरेक्टर्स आहेत, आमचा हा प्रयत्न सुरू आहे की आपल्याही हॉस्पिटलमध्ये पेशंटला रेकी हिलिंग दिल्या गेली पाहिजे ऑपरेशनच्या पहिले, जेणेकरून त्यांचे 7 चक्र, त्यांचा औरा आणि त्यांचे मेंटल जे काही सिच्युएशन्स असतील त्या थोड्या स्टॅबिलाइज होतील. ही स्पर्श चिकित्सा आणि ही रेकी हिलिंग हॉस्पिटलमध्ये दिल्याच जाते. जे काही ऑपरेशन्स करतात ते, इव्हन दो जे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत आपले, मी जे काही पंचकर्म करायला गेले तर ते एकमेकांच्या हातात हात पकडून काय करतात, त्यांना ते शब्द माहिती नाही, त्यांना ती पद्धत माहिती आहे की हातात हात घालून सगळ्या ग्रुपमध्ये त्या पेशंटच्या आजूबाजूला उभे राहतात आणि त्या पेशंटची हिलिंग करतात. आणि ते मंत्र, याच्यात आपण सिम्बॉल्सनी हिलिंग करतो, आपण मेडिटेशननी हिलिंग करतो, त्याच्यात ते मंत्राद्वारे हिलिंग करतात. पद्धत एकच आहे, फक्त नाव वेगळं आहे. तर ही ग्रुप हिलिंग जी आहे ही हॉस्पिटलमध्ये केल्या जाते. US, UK मध्ये, बाकीच्या देशांमध्ये देखील होते. इंडियामध्ये देखील सुरू करण्याचं आमचं ट्राय आहे. नक्कीच ती काही वर्षामध्ये होईल. पुढे आपण बघूया की आपले संत महंत, मी आत्ताच सांगितलं की साईबाबा झाले, भगवान बुद्ध झाले, नंतर व्यास झाले, हे अश्विनी कुमार आहेत. त्यांना हिलर अश्विनी कुमार म्हणायचे. जेव्हा ते कर्णाची आपल्याला स्टोरी माहिती असेल, कर्णाला कवच कुंडल जेव्हा त्यांनी दान केले होते, त्याच्या समोर इंद्रदेव येतात आणि तो इंद्रदेव ऋषी बनून येतात आणि तो कवच कुंडल दान करतो. तेव्हा युद्धाच्याच वेळी त्याला हिलिंगची गरज असते आणि पूर्ण रक्तबंबाळ झालेला कर्ण, त्याची हिलिंग नकुल सहदेव करतात. तर नकुल सहदेव अश्विनी कुमारांचेच पुत्र म्हणून जन्माला आलेले असतात आणि नकुल सहदेव त्याला हळदीचा लेप लावून त्याच्या शरीरावरती
संपूर्णतः आपल्या हातांची हिलिंग करतात. म्हणजे आपल्या हातातूनच ऊर्जा तिथे प्रवाहित होते आणि ती हिलिंग केल्या जाते. या पद्धतीने तेव्हापासून ही जी स्पर्श चिकित्सा आहे ती आहे. नंतर आपले जे ऋषी होते बघा, चार्जिंग त्यांच्याकडे कमंडलू राहायचं आणि त्या कमंडलूतून ते पाणी समोरच्याला पाणी फेकायचे. जसं बरेच वेळा आपल्याला बरं नसताना आपली आई काय करते, रामरक्षेचं पाणी देते, मंत्रांचं पाणी देते. त्याच प्रकारे हे ऋषीमुनी असं आपला हात देताना आशीर्वाद देणं, नंतर ते कमंडलूचं चार्ज केलं, कारण ते मेडिटेशनला बसतात आणि त्या मेडिटेशन थ्रू त्यांचं जे वॉटर असतं त्या वॉटरचं चार्जिंग होतं आणि ते पाणी फेकून बरेच वेळा पेशंट काय व्हायचे, जे काही तेव्हा आजारपण असायचं ते बरं व्हायचं. या पद्धतीने रेकी प्रत्येकाच्या आयुष्यात, म्हणजे आधी एन्शंट इंडियनमध्येच होती आणि प्रत्येकाच्या आयुष्यात या पद्धतीने रेकी काम करत असते. फक्त आपल्याला त्याचं जाणीव नसते. आपण पुढे जाऊया. ही टच थेरपी आहे, मी तर तुम्हाला सांगितलं, आणि ही प्रत्येकाचीच मध्ये आहे. तर या टच थेरपीचा आता आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. मी स्क्रीन शेअरिंग टॉप करते आणि एक ऍक्टिव्हिटी सांगते तुम्हाला. त्या पद्धतीने तुम्हाला कॉल करायचा आहे. जो जो अटेंड करतो आहे त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांनी हात रब करायचे आणि मी जशी जशी प्रार्थना म्हणते त्या प्रकारे म्हणायचंय. हँड रब करा. गरम जाणवताय? ठीक आहे. हँड रब करा आणि असं म्हणा, मी स्वतः पहिले हात जोडून घ्या आणि प्रार्थना म्हणून घ्या. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी आई वडिलांची आभारी आहे. मी माता पिता गुरुजन, माझे सासू सासरे, माझे वरिष्ठ, आजपर्यंत माझे सगळे गुरु यांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. रेकी अमृत, 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 रेकी अमृत. आणि हात आजूबाजूला असे या पद्धतीने. आता हाताला आपल्याला एनर्जी बॉल क्रिएट करायचंय. जवळ दूर जवळ दूर करायचंय. जवळ दूर. जे जवळ जे ऑफिसमध्ये असतील त्यांनी ही एक्सरसाइज घरी करून बघा रात्री आज. कोणाला हातामध्ये असं मॅग्नेट सारखं काहीतरी जाणवत आहे? असा एनर्जीचा बॉल किंवा मॅग्नेट काहीतरी हातात होत आहे? म्हणजेच काय, ही एनर्जी तुमच्यात पण आहे आणि याच एनर्जीने आपण इतरांचं हिलिंग करू शकतो. आपण आपल्या फॅमिलीतले छोटे मोठे प्रॉब्लेम, जे काही दुखत असतं, त्या सगळ्या गोष्टींचं आपण हिलिंग करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं की जेव्हा आपल्याला बरं नसतं आणि आपण खूप टेन्शन मध्ये असतो, तेव्हा सर्वात पहिले आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीचा एखादा स्पर्श हवा असतो, बरोबर? ज्यांना ऊर्जा फील नाही झाल्या त्यांनी पण परत प्रॅक्टिस करायची रात्री. पण मला असं वाटतं की 90% लोकांनी या ऊर्जांचं फिलिंग घेतलंय. हो ना चारू मॅडम? अनम्यूट करा. मॅम. हो मॅडम. येस. कोमल मॅम? मॅडम, आपण जेव्हा एखादा जो कोण आजारी असेल आणि आपण जेव्हा त्यांना बघायला जातो, मोस्टली आपली मुलं किंवा आपल्यापेक्षा लहान असतात, जेव्हा आपण त्यांना बघतो आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतो, तेव्हा त्यांना त्यांची आपल्याकडे बघण्याची नजर आणि आपल्याला त्यांच्याबद्दल वाटलेलं जे अट्रॅक्शन आहे, तो एक मुवमेंट जो असतो, तो मुवमेंट मला आता जाणवला. करेक्ट.
त्या जेव्हा ह्याच्यामध्ये. प्रत्येक आई, जेव्हा एखाद्या मुलाचं एक्झाम असते किंवा मुलाला ताप आलेला आहे आणि मूल कुठल्याही कारणाने नर्वस झालंय, आजारी आहे, रडत आहे, जेव्हा आई तिच्या फक्त डोक्यावर हात ठेवते, आई ठेवते किंवा मोठी बहीण, वडील, कोणीही असं हात फिरवला तर आपल्याला काय होतं, ती एनर्जी फील होते. का फील होते? कारण आपल्या हातात त्या ऊर्जा आहेत. ते बरोबर. अट्रॅक्शन म्हणा किंवा ते प्रेम म्हणा हो, किंवा ते प्रेम जाणवतं जेव्हा आपण जाणवतं. डोक्यावरून हात फिरवतो, तो म्हणजे एक ऑरा घेतो, म्हणजे ते आपलं करेक्ट, आहे म्हणून आपण घेतो. करेक्ट, ते करेक्ट. पॉझिटिव्ह एनर्जी किंवा ते लव्हिंग जे होतं ना, किंवा खूप दिवसांनी भेटल्यानंतर आपण जेव्हा मैत्रिणीला हो, गळ्याला मिळतो, करेक्ट, करेक्ट. ते कारण आपण फीलिंग जे त्या येतं ना, समोरच्या हा, व्यक्तीबद्दल काय ठेवलेले आहे? प्युअर इंटेन्शन ठेवले आहे, ते पॉझिटिव्ह मला इंटेन्शन. अट्रॅक्शन आताच्या ह्याच्यात ना ते असं ते हे होत होतं, म्हणजे करेक्ट. तो फिलिंग अट्रॅक्शनचा येत होता. येस, व्हेरी गुड. 90% लोकांनी ग्रुपमध्ये या सगळ्या ऊर्जा अनुभवल्या. ह्याच ऊर्जा आपले आई वडील आपल्याला देत आले आहेत, फक्त त्याचं नाव वेगळं आहे. आणि या ऊर्जेनी आपला जे डोकेदुखी आहे, आपले शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक प्रत्येक लेवलवरती आपण आपल्या जे काही सध्याची सिच्युएशन आहे त्या जे काही असेल, 0% असेल तर 100% वर जाणार आहोत. फक्त आपल्या ब्लॉकेजेस ज्या पद्धतीने असतील तेवढा वेळ लागणार आहे. जर तुमचे ब्लॉकेजेस कमी आहे आणि तुम्ही रिसिव्हिंग मोड मध्ये आहे, की सरेंडर, आपल्या भाव कुठल्याही गोष्टीमध्ये सरेंडर का जर भाव आहे की मी आता सगळं समर्पित केलंय ईश्वराकडे, तर ती भावना, ती एनर्जी आपल्याला फार लवकर लवकर, आणि मी एक्सेप्टच नाही करणार की माझ्यामध्ये एनर्जी नाहीये. जर तुम्ही ही भाव घेतली की माझ्यात नाहीये हिलिंग करण्याची, हे की माझे ब्लॉकेजेसच आहे, तर ती एनर्जी तुमच्यामधून फ्लो होत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने रेकी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काम करते आहे. आणि हे आपल्याला पंचसूत्री जीवन जगण्यासाठी मदत करणार आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. आजपासून आपल्याला असे हात करायचे, दोन्ही हात असे करायचे आणि दोन्ही हातांनी डोळे बंद करून म्हणायचंय, मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. 3 वेळा दिवसातून हे म्हणायचंय. मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. येस. एनर्जी चेंज. दीप्ती मॅम, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही आपल्या शारीरिक, मानसिक ब्लॉकेजेस असतील त्याच्यातून 3 महिन्यातून बाहेर पडणार. जर तुम्ही रेग्युलर 3 महिने प्रॅक्टिस केली, तर हा माझा शब्द आहे की 3 महिन्यातून तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली आणि त्याही नंतर तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवली, तर तुमच्या आयुष्यात, हे बघा, अडथळे येणार आहे. आपलं प्रारब्ध कोणालाच चुकलं नाहीये. फक्त तो मोठा मोठा दगड पडण्याच्या ऐवजी छोटा छोटा एवढूसा दगड पडतो. मग आपल्या छोट्या छोट्या दगडाचा त्रास होतो का? नाही होत. आपल्या सगळ्या गोष्टींवरती रेकी काम करते. माझ्याकडे आम्ही असे केसेस शेअर करत नाही, पण तुम्हाला सांगते, 4th स्टेजचा कॅन्सर रेकीनी बरा झालेला आहे. ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर म्हणजे ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर म्हणजे एक आजार झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा. आमच्या रेकी काउन्सिल ऑफ इंडिया मध्येच आपल्या भारतामधलीच घटना आहे. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की 4th स्टेजचा कॅन्सर आहे, जो लास्ट स्टेजला गेलेला आहे, पण तुमच्याकडे 45 दिवसांचा वेळ आहे. त्यांची बहीण एका रेकी ग्रँड मास्टरकडे गेली आणि तिने म्हटलं की माझ्या बहिणीकडे तर फक्त 45 दिवस आहे, कसं करायचं, काही होऊ शकते का? तर त्या 4th स्टेजच्या कॅन्सर मधून देखील रेकीनी त्या पेशंटला बाहेर आणलं. आणि 90 दिवसानंतर तीच लेडीज डॉक्टरांकडे गेली, तर डॉक्टरांना आश्चर्य वाटायला लागलं की ही जगली कशी. रेकी फक्त 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 प्युअर इंटेन्शन, तुमचे इंटेन्शन ज्या पद्धतीने काम करतील त्या पद्धतीने रेकी तुम्हाला रिस्पॉन्स करत जाईल. बघा, एवढी एवढी एवढी, म्हणजे काही जण, एक पेशंट असं होतं की ज्यांना अन्न गिळता देखील येत नव्हतं.
पचलेलं अन्न उलटीद्वारे पडत होतं. जे खाल्लं ते गेलं, खाल्लं ते गेलं, खाल्लं ते गेलं. पण रेकी हिलिंग चालू केल्यानंतर जवळपास 66व्या दिवशी ती व्यक्ती, ती आजी व्यवस्थित जेवायला लागली होती. आणि वय जास्त नव्हतं, 58 वर्षाच्याच आजी होत्या. पण जेवणच जात नव्हतं. सगळं होतं, पैसे होते, मुलं आहे, घर आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण जेवणच पचत नव्हतं. तर रेकी हिलिंगद्वारेच त्यांना ह्या सगळ्या गोष्टींनी आणि सेशननी फरक पडला. तर पुढे पाहूया आपण. हे डॉक्टर मिकाऊ सुई आहेत. यांचं चित्र दिसतंय तुम्हाला? येस, हे डॉक्टर हो. मिकाऊ सुई आहे. हे रेकीचे फाउंडर आहे. रेकी यांनी म्हणजे जपानमध्ये रेकीचं यांनी फाउंड केलं होतं. यांनी शोध घेतला होता. यांनी जपानमध्ये याची हिस्ट्री आपण पुढे बघणारच आहोत. पण यांनी रेकी जेव्हा आपल्याला वापरायची आहे आणि रेकीला आपल्याला अंमलात आणायचं आहे, तर त्यांनी काहीतरी आयुष्याचे प्रिन्सिपल सांगितले. जर तुम्ही हे प्रिन्सिपल फॉलो केले तर तुम्हाला रेकीचा अनुभव होऊ शकतो. आणि हे रेकीचे प्रिन्सिपल त्यांनी एका दिवसासाठी म्हणजे आजच्यासाठी सांगितले, की आजचा जो 24 तासांचा दिवस आहे, आजचा जो दिवस मी आज जगत आहे, त्या दिवसाभोवती रेकीचे प्रिन्सिपल्स आहेत. तर डॉक्टर मिकाउसूंनी 21 दिवस न काही खाता पिता तपश्चर्या केली एका डोंगरावरती जाऊन. ते भारतात पण आले होते. त्यांना भारतात त्यांनी संस्कृत ग्रंथ वाचले, पण आपल्या काशीला राहिले. आपल्या भारतात त्यांनी भरपूर ठिकाणी भ्रमण केलं. त्यांनी मेडिटेशन शिकले. पण त्यांना पडलेल्या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं. कारण एक म्हणजे त्यांच्या ज्या एक 100, 150, 200 वर्षांपूर्वी आपल्या भारतातलं ज्ञान ऑलरेडी इतकं बाकीच्या देशांनी चोरून गोष्टी नेल्या होत्या. तर भारतातल्या ज्या ऋषीमुनी होते त्यांना विश्वास नव्हता बसत कोणावर. त्यामुळे ते हे जी हिलिंग टेक्निक आहे हे कोणाला सांगायला तयार नव्हते. त्यानंतर हे मिकाऊ सुई एक प्रोफेसर होते. तर त्यांना प्रश्न पडला होता, की त्यांच्या स्टुडंटनी विचारलं, की कोणती गोष्ट आहे की ज्यांनी माझ्या शारीरिक, मानसिक सगळ्या गोष्टींची हिलिंग होईल बा, सगळ्या गोष्टींवरती काम केलं जाईल. तर त्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर मिकाऊ सुई देऊ शकले नाही. म्हणून ते शोध घेता घेता भारतात येऊन भ्रमण करून पण त्यांना फायदा नाही झाला. ते चायनामध्ये गेलं, त्यांना कुठेच फायदा होत नव्हता. मग त्यांनी जपानमध्येच एका डोंगरावरती जाऊन काय केलं, तपश्चर्या केली, न काही खाता पिता. 21 दिवस न काही खाता पिता केली. अशा प्रकारे त्यांना रेकीचा त्यांनी शोध घेतला. तर आपली पुढे आपण हिस्ट्री बघणारच आहोत, पण त्या अगोदर मी त्याचे प्रिन्सिपल तुम्हाला सांगते की रेकीचे काय प्रिन्सिपल आहे, रेकी कोणत्या तत्वावरती काम करते. आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. रेकी काय म्हणते, की मी जे आज, माझा कालचा पण दिवस नाही, उद्याचा पण दिवस नाही, माझा आजचा दिवस. आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा म्हणजे आजचे जे 24 तास आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रेकीचं पहिलं प्रिन्सिपल येतं, फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. काय प्रिन्सिपल आहे रेकीचं? मी थोडं स्लो शिकवते. एखादा दिवस मला जास्त शिकवायला लागला तरी मला काही फरक पडणार नाही, पण प्रत्येकाला समजलं पाहिजे, हाच माझा हेतू आहे. फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. काय करायचंय, जर रेकी तुम्हाला आयुष्यात अंमलात आणायची आहे तर आजच्या 24 तासासाठी रेकी मिकाऊसींनी काय केलं, की तुम्ही उद्याचा विचार करू नका, तुम्ही परवाचा नका करू, तुम्ही कालचा विचार नका करू, तुम्ही आजचा विचार करा. फक्त आज मी सकाळी उठलो आहे ना, मग मी आजचा दिवस कसा घालवणार, माझ्या आजच्या 24 तासांचं मला प्लॅनिंग करायचंय. छोटं 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 प्लॅनिंग, मला आजच्या दिवशी काय करायचंय. तो आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. काल ज्यांनी रागावरती बोलले होता ना, काही जणांचा राग होता होता की नाही, काल तो 40-50% कमी झाला होता. आणि ज्यांना अजूनही माफ करता आलं नाही, बरोबर,
की कुठला तरी म्हणजे काहीतरी अजूनही 50% ब्लॉकेजेस आहे, त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगते. सांगू का? रेडी आहात सगळे ऐकायला? येस. हो. ठीक आहे. तर एक असंच शिष्य होते आणि शिष्यांनी काय केलं, ते म्हणताय गुरुकडे येऊन की म्हणताय की मी म्हणजे माफ करण्याचा प्रयत्न करून राहिलो. काल आपण लिस्ट बनवली होती, आठवते का? कोणी जाळली ती लिस्ट? लिस्ट जाळली का आपल्या आयुष्यातल्या दुःखांची? त्याला आग लावली का? येस. आता हे कंटिन्यू 7 दिवस करायचे. जितके दिवस सेशन चालू आहे तसं तर 21 दिवस आहे. जे पुढच्या लेवलला येतील त्यांना मी ते रोज करायला लावणार आहे, पण जे नाही येणार त्यांच्यासाठी सांगितलंय की कमीत कमी 21 दिवस तुम्ही ज्या लोकांचं तुम्ही ब्लॉक लिस्टेड केलंय, ज्यांना ब्लॅक लिस्टेड मध्ये टाकलंय, ज्यांचा तुम्हाला खूप राग येतो, अशा लोकांची लिस्ट तयार करायची आहे. आणि ती लिस्ट आपल्याला रोज रात्री झोपायच्या अगोदर जाळून टाकायची आहे. तुमच्या आयुष्यात 10, 15, 20, 100 लोक असतील ज्यांचा तुम्हाला राग येतो. अशा लोकांची काय करायची, आपल्याला लिस्ट तयार करायची आहे. ही ऍक्टिव्हिटी मी काल घेतली होती. तर या लोकांची लिस्ट तयार करून ती आपल्याला लिस्ट रोज रात्री जाळून टाकायची. ओके. हे आपल्याला जे रेकीमध्ये आता 10 दिवसाच्या सेशन मध्ये आहे त्यांनी 10 दिवस जाळून टाका, आणि जे पुढेही राहतील त्यांच्याकडून ती ऍक्टिव्हिटी मी करून घेणार आहे. ठीक आहे. तर कसं आहे, एक शिष्य गुरुकडे जातो आणि म्हणतो, गुरुजी मला तर म्हणजे तुम्ही किती सांगितलं म्हणते, पण मला काही समजलंच नाही की माझ्याकडनं माफीच होत नाही, समोरच्याला माफ केलं जात नाही, त्या गोष्टी मला सतत आठवत राहतात. मग गुरुजी म्हणाले, ठीक आहे, असं होतंय का तुझ्यासोबत? मग आपण एक गोष्ट करूया. गुरुजी म्हणतात त्याला की एक काम कर, तू आता काय कर, मी सांगतो ते कर. 1 किलो बटाटे घेऊन ये म्हणे. तो म्हणतो की गुरुजी का हो, 1 किलो बटाटे आणून माझा काय राग कमी होणार आहे का? तर गुरुजी म्हणतात तू आण तर सही, मग आपण बघू काय होतं तर. मग तो आणतो, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज्ञाप्रमाण करतो. आणि गुरुजी फार मोजक्या शब्दात छोट्या शब्द आणि स्वीट शब्दामध्ये त्याला मार्गदर्शन करत असतात. तर गुरुजी त्याला सांगतात की बटाटे आण. बटाटे आणायला जातो, मग 1 किलो बटाटे आणतो. मग आता गुरुजी म्हणतात तुला राग कोणाकोणाचा येतो सांग बरं म्हणे. तर तो म्हणतो की माझ्या आयुष्यात 8-10 जण आहे. मग बटाटे किती आहे म्हणे, मोज. 12 बटाटे आहे म्हणे. मग त्या सगळ्या बटाट्यांवरती ज्यांचा राग येतो त्यांचं नाव लिहून ठेवायचं. आपल्याला काय करायचंय, त्या सगळ्या बटाट्यांवर ज्यांचं स्वतःचं नाव पण लिही तू, म्हणा की मला माझा राग येतो, मला आईचा राग येतो, आई बोलली की सहन होत नाही, नवऱ्याचा राग येतो, या व्यक्तीने माझं 10-15 वर्षापूर्वी कोणी वाईट केलंय त्याचा राग येतो. सगळ्यांचं त्या बटाट्यावर काय लिहायचं, आपल्याला नाव लिहायचं आहे. तो म्हणतो ठीक आहे, पण यांनी माझा राग कमी होईल का आणि मला माफ करता येईल का? गुरुजी म्हणते हो करता येईल ना, बघ तू प्रयत्न तर कर. मग पहिला दिवस जातो आणि मग गुरुजी त्याला एक नियम सांगतात की बघ बरं म्हणे, की हे जे बटाटे आहे म्हणे ते तुला प्रत्येक ठिकाणी तुझ्या सोबत ठेवायचे. म्हणजे तू वॉशरूमला जाशील तरी बटाटे सोबत पाहिजे, तू झोपशील तरी बटाटे सोबत पाहिजे, तू ऑफिसला जाशील तरी बटाटे सोबत पाहिजे, तू ज्या ज्या ठिकाणी सोबत जाशील, जो तिथे जाशील, तू ट्रॅव्हल्स मध्ये जाशील, तू बस मध्ये करशील, तू कुठल्या ऑटो मध्ये जाशील, तर बटाटे मंत्र सोबत पाहिजे, तरच तू माफी मागू शकशील आणि माफ करू शकशील म्हणे. तो विचारात पडतो. ठीक आहे म्हणतो, गुरुजी तुम्ही म्हणताय ना मी माफ करू शकेल, तर मी हे करतो म्हणे. मग या पद्धतीने जातो आणि दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो. त्याला ना 3-4 दिवसापासून येतो कंटाळा की हे काय ओझं मी घेऊन बसलोय. मग 4, 5 असं 8-10 दिवस चालले जातात. 10व्या दिवशी काय होतं की हळूहळू बटाट्यांना ना म्हणजे आधीच कोंब आलेले असतात आणि बटाट्यांना ना वास यायला लागतो. एक बटाटा कुचतो, मग परत 2-3 दिवस जातो, मग दुसऱ्या नंतर कुचतो, तिसरा, चौथा, मग 15व्या 16व्या दिवशी बटाट्यात होतात अळ्या. काय होतो, बटाट्यात अळ्या होतात आणि बटाट्यातून घाणेरडा वास यायला लागतो. तो वास त्याला असह्य व्हायला लागतो आणि तो गुरुकडे येतो परत. म्हणतो गुरुजी तुम्ही मला हे काय दिलेलं आहे, तुम्ही मला हे काय सांगून राहिले आहे? तुम्ही म्हणाले होते की मी तर माफ करू शकणार आहे, मला तर काही हे नाही होणार, याचा तर मला हे किळस येऊन राहिलं. तर गुरुजी त्याला म्हणतात की तू 8 ते 15 दिवस बटाट्याचं ओझं, 1 किलोचं ओझं, त्या अळ्या आणि ते जे घाण वास तू सहन करून नाही राहिला, आणि 15 ते 20 वर्षांच्या ज्या लोकांचं, ज्या व्यक्तींचा राग तू घेऊन बसला आहे, त्यांचं ओझं कसं सहन करतोय, त्यांचे निगेटिव्ह व्हायब्रेशन कसे सहन करतोय.
कोणाला काही समजलं का इथून? कोण सांगेल हँड रेज करा. बोला कोमल मॅम. काल तुम्हाला राग येत होता ना? एखादी वस्तू आपण म्हणजे म्हणतो ना, साठलेल्या पाण्यात आळ्या होतात, तसं आपण ते आपल्या डोक्यात ठेवून त्याचं बुजबुजून आळ्या करून आपण आपलं डोकं खराब केलेलं आहे. म्हणजे मग नुकसान ते कोणाचं आहे? स्वतःचं नुकसान केलंय हे त्या कृतीतून जाणवलं, की घाण गोष्ट जी आपल्याला त्रास देणारी गोष्ट आहे ती आपण साठवली आहे. तर तीच जर आपण मोकळी केली तर आपण पॉझिटिव्ह होतो. म्हणजे त्याच्यातून बाहेर पडलो तर म्हणजे एक म्हणतात ना, कवच गेलं की आपण एक स्पार्क बाहेर येतो. तो स्पार्क आपणच लपवलेला आहे आपला. म्हणजे करेक्ट. तो आपण घाण जर लांब केली तर आपला स्पार्क बाहेर येणार आहे, हे त्यांनी दाखवून दिलं त्यात. करेक्ट आहे. म्हणजे त्याचंच त्याला उत्तर मिळालं की माझ्या या वागण्यामुळे मलाच माझा त्रास होतोय, मीच माफ करायला चुकतोय, मी स्वतःलाच त्या ओझ्याखाली दबून घेतलेला आहे आणि माझी प्रगती थांबवली आहे. त्या क्षणाला तो काय करतो, ते 1 किलोचे बटाटे फेकून देतो आणि मोकळा होतो. म्हणजे काय होतं, खाली होऊन जात. म्हणून आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. म्हणून इथे सांगितलंय मिकाऊसींनी की क्रोध, बघा लॉकडाऊनच्या वेळेसची घटना आहे, सत्य घटना आहे. नवऱ्याला कसं तेव्हा बऱ्याच जणांचे जॉब गेले, बऱ्याच जणांना जॉबमध्ये प्रॉब्लेम झाले आणि एक फॅमिलीचं बरेच जणांना लोड होतं, प्रेशर होतं. तर अशाच एका फॅमिलीमध्ये काय झालं, सत्य घटनेवरती सांगते, अगदी माझ्याही अंगाला शहारे आलेत. म्हणून की सत्य घटना अशी झाली की एक कपल होतं छान, त्यांना एक 5-6 वर्षानंतर मुलगा झालेला असतो आणि ते कपल आहे, घराचं लोन असतं, बायको ऑलरेडी जॉब नसते करत, काहीतरी ट्युशन वगैरे घेते, तर त्या ट्युशन बंद झालेल्या असतात आणि घरात राहून तिची चिडचिड होते. नवरा बायको एकत्र इतके वर्ष, कारण ऑफिसमध्ये जायची सवय, घरात राहत नाही, त्यामुळे नवरा बायकोंचं घरात एकदम राहणं चालू होऊन जातं. सगळे मुलं घरात चालू, सगळे राहतात, सासू सासरे सगळं राहायला चालू होतं नवीन नवीन. मग जेव्हा जॉब जायला लागतात लोकांचे, तेव्हा नवरा येतो टेन्शन मध्ये की आता माझं कसं होईल, मी तर IT मध्ये काम करतो आहे, या सगळ्या गोष्टी चालू आहे, मग माझ्यावरती घराचं लोन आहे, कारचं लोन आहे, बाईकचं, कसं मला आई वडिलांना पण सांभाळायचंय, मुलांचं शिक्षण करायचंय. एक दिवस ना बायको वैतागून जाते की मला रोज रोज तेच ते करावं लागतं आहे, माझं काहीच करिअरचं होत नाही, असं नसं आहे. आणि त्या मुलाच्या हातातून काय होतं की सहज काही सहज कारण असतं, क्षुल्लक कारण असतं आणि क्षुल्लक कारणावरनं ती स्वयंपाक करता करता काय होतं की त्याच्या हातातून सहज कुठली तरी गोष्ट पडते आणि आपल्याला म्हणजे आपल्या आई म्हणून म्हणा, स्त्री म्हणून म्हणा, काय होतं की आपल्याला मुलांवरती राग, आपल्या जवळच्या फॅमिली मेंबर्सवर राग काढायची सवय पडलेली आहे. आपण त्या लोकांना कन्सिडर करून चालतो की नाही, हे माझेच आहे म्हणून मी यांच्यावर काही बोलली आणि काही राग केला तर चालतं. तर ते लाटणं लाटणं स्वयंपाक करता करता काय करते, त्याला लाटणं फेकून मारते. लाटणं फेकून मारते तर लाटणं त्याच्या डोळ्याला जाऊन लागतं आणि काय माहिती त्या घराची किंवा त्या काहीतरी आधीच्या व्हायब्रेशन चांगल्या असल्यामुळे तो डोळा सुचतो, पण डोळ्याचं बुबुळ आणि डोळा वाचतो. बघा, ज्या मुलांचा म्हणजे गोष्टी रागामुळे काय होतो आणि रागाचा, क्षुल्लक रागाचा परिणाम आपल्या आयुष्यात किती मोठा. म्हणजे आज तुम्ही 5 वर्षानंतर, 6-8 वर्षानंतर त्यांना मूल झालेलं असतं आणि क्षुल्लक गोष्टीवरनं रागाचं रूपांतर खूप मोठ्या घटनेत झालेलं असतं, होऊ शकलं असतं. बऱ्याच वेळा ना आई लोक पेपरला आलं होतं की कांदा फेकून मारलं, कोणी वाचलं होतं का माहिती नाही, पण पेपरला आलंय की कांदा फेकून मारलेला आहे. तर हे तर सत्य घटना आहे की लाटण्यामुळे त्या मुलाचा डोळा वाचला, की लाटणं मारलं आणि एवढा क्रोध की परिस्थितीमुळे क्रोध निर्माण कुठूनही झालेला असेल, तर क्रोध तो शेवटी क्रोधच. अशा घटना घडतात. म्हणून आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. चिंता, चिंता काय करते, चितेकडे नेते, बरोबर. आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा.
राहतात का तुम्ही सगळे चिंतेपासून दूर? 24 तास आपल्याला आजचा दिवस मिळालाय आणि आजचा उद्याचा दिवस मी बघेल की नाही बघेल माहिती नाही. तुमच्या अकाउंट मधलं बँक बॅलन्स सगळ्यांना माहिती आहे की माझ्या अकाउंट मध्ये इतकं आहे किंवा माझ्याकडे इतकं नाहीये. पण तुम्हाला दिलेला टाइम माहिती आहे का हो? कोणाला माहितीये टाइम की माझ्याकडे आज हा दिवस आहे म्हणून उद्याचा दिवस मी जगणार आहे हा माहिती नाहीये. आपण टाइम काउंट करू शकत नाही. आपण पैसा काउंट करू शकतो, हा माझ्याकडे एवढं एवढं आहे मला एवढं कमवायचं आणि इथपर्यंत पोहोचायचंय. पण उद्याचा दिवस मी बघणार आहे का हे माहिती नाही. मुलगा बाहेर जातो, लवकर येत नाही. नवरा बाहेर गेला नाही, तो टाइम दिलाय 9चा, 9चे 9:30 झाले. बायकांच्या मनात नको ते विचार यायला लागतात. कुठे गेले असतील, काय झालं असेल, गाडीचा ऍक्सिडेंटच नसेल झाला का, मग हेच नसेल झाला का. आणि त्यातही अजून मुलगी जर बाहेर गेली आणि त्यात 7, 7:30 झाले, त्यात थोडाही वेळ झाला की मुलगी घरी आली नाही, तर आईच्या मनात बापरे काय झालं असेल, निगेटिव्ह विचार जास्त येतात. येतात फार कमी आई वडिलांच्या मनात पॉझिटिव्ह विचार येतात. नाही येत, येतच नाही. आई म्हणून पॉझिटिव्ह आजपर्यंत कुठल्याच आईच्या मनात पॉझिटिव्ह विचार आलेले नसतील की अर्धा 1 तास उशीर झाला, एक वेळेस ठीक आहे नवऱ्याचं समजून घेता येईल किंवा काही गाडीला. मुलगी किंवा मुलगा बाहेर गेला आणि त्यांनी सांगून गेलं की आई मी 9 वाजेपर्यंत येतोय, मग आपल्याला पारा चढायला लागतो. मग मला क्रोध, माझं बीपी वाढायला लागतं, मला काय नको ते व्हायला लागतं. होतं का? होतं की नाही? होतं होतं. या पद्धतीने मैं आज के लिए चिंता से दूर रहूंगा. काय करायचं, मला आज चिंता करायची नाहीये. आणि चिंता ही चितेकडे नेत असते, म्हणून चिंतन करायचं. जेव्हाही आपल्याला असं चिंता जाणवायला लागली तर चिंतनाकडे जा. म्हणजे मेडिटेशन करा किंवा ध्यान करा, प्रार्थना म्हणा किंवा तुम्ही शांततेने बसा, एक पॉज घ्या. पण सतत सतत त्या गोष्टीचा विचार करून काहीच मिळणार नाही. ठीक आहे. पुढचा हे सांगितले, प्रिन्सिपल सांगितलं आहे, आज मैं अपने पर हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा. म्हणजे मी आज मला ज्या आयुष्यात मी आजचा जो दिवस जगते आहे, ज्यांनी मी समजा इंजिनियर आहे, मी समजा डॉक्टर आहे, मी समजा एक माणूस म्हणून पण मला आज ज्यांनी जन्माला घातलं, ज्या ईश्वराने मला आजचा दिवस दाखवला. तुमचा धर्म, पंथ, जात याच्याबद्दल मी बोलत नाही. मला हे बोलायचं आहे की ज्या आपण कुठून तरी सोर्स आहे आपला, प्रत्येकाचा आहे. भगवान बुद्ध असतील, तुमचं जे काही स्वामी समर्थ आहे, समर्थ आहेत, तुमचे जे काही आराध्य आहे, जे काही आई वडील आहे, जे गुरुजन आहे, ज्यांच्यामुळे आजपर्यंत मी इथे पोचलोय, ज्यांच्यामुळे मी आजपर्यंत इथे पोचली आहे, तर त्यांच्या मुलांना काय करायचं आहे, आजच्या दिवसासाठी पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड करायचं आहे. आजचा दिवस मी आई वडिलांमुळे बघते आहे, आई वडिलांनी मला जन्माला घातला आहे, माझ्या गुरुजनांनी मला शिकवलेलं आहे आणि त्या ईश्वराने मला सांभाळलेलं आहे. कारण जोपर्यंत शरीरात हा आत्मा आहे तोपर्यंत सगळं काही आहे. एकदा आत्मा गेला तर तुमच्या घरातले देखील तुम्हाला 4 तास सांभाळायला तयार होत नाही. होतात का? नाही होत. म्हणतात ना, आत्मा निघून गेल्यावर देहाचं होतं मड आणि मढ्यास कर्तृत्व न घडे. म्हणून आपला आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या शरीराला आपल्याला काय द्यायचे आहे, धन्यवाद द्यायचे आहेत की हे शरीरा, हे माझं प्राण ऊर्जा, माझा हे परमेश्वरा, माझ्या आत्म्याला मी धन्यवाद देतो आहे की तो मला प्रत्येक परिस्थितीत मी त्याच्याशी कसंही वागलो तरी मला काय करत आहे, सांभाळत आहे. माझ्या आई वडील लहानाचं त्यांनी मला मोठं केलं आहे. माझे जे काही सासू सासरे आहेत त्यांनी मला त्यांचा मुलगा मला दिलेला आहे. जे काही माझ्या आयुष्यात माझे मुलं आहेत त्यांच्यामुळे मी आई बनलेली आहे. बरोबर ना? जर मुलंच नसते तर मला आई म्हणणार कोणीतरी असतं का? नाही ना. त्यामुळे त्या मुलांचे देखील धन्यवाद द्यायचे. त्यांनी सांगितलं, आज मी अपने पर हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा. मला जे आजपर्यंत ब्लेसिंग मिळत आहे, ब्लेसिंग म्हणजे काय की तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड मानायचंय.
आपल्यामध्ये ग्रॅटिट्यूडची भावना ठेवणे याला ब्लेसिंग म्हणतात. मग ग्रॅटिट्यूड कोणाबद्दल? तो भाजीवाला जर मला भाजी आणून देतोय तर त्यासाठी पण मला ग्रॅटिट्यूड मानायचे. जर तो वेळेवरती आला नाही तर मी माझ्या मुलांचा डब्बा देऊ शकेल का? मी माझ्या कामावर जाऊ शकेल का? नाही. मग ती कचरावाली आली नाही तर घरात माझ्या काय होईल? कचऱ्याचा स्मेल येईल. मी तो कचरा फेकू शकणार नाही. घरात माझ्या किडे किटकुल मुंग्या सगळं होईल. मग मला त्या कचरावालीचे, ज्यांच्याकडे स्वयंपाकवाली बाई आहे त्यांनी स्वयंपाकवालीचे, जे काही आपले ऑटोवाला, जर ऑटोला आपल्याला एक ऑटोवाला आपल्याला जर जरी आपण तुम्ही म्हणाल पैसे देतो मॅडम, मी तर त्याला पैसे दिले. अरे पैसे देऊन पण माणसं काम नाही करत ना. पैसे देऊन पण त्यांनी तुला इथपर्यंत वेळेवरती आणून सोडलंय. जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तो तुम्हाला उपलब्ध झाला झाला ना. या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक दिवसाला, मी आज उठलो आहे तर मी आजच्या दिवसासाठी ग्रॅटिट्यूड करते आहे आणि मी आजचा दिवस जगणार आहे. त्यामुळे मी माझ्या ज्या काही आजूबाजूचे लोक आहे, जे काही माझा नवरा आहे जो मला स्वतः कमवून माझ्यासाठी देखील, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी प्रयत्न करतो आहे, त्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड द्यायचे. दिवसातून फक्त 5 मिनिटं द्यायचे, की जे काही आजूबाजूचे लोक आहे त्यांना मी रोज थँक्यू म्हणत आहे. ठीक आहे? ओके. आपण पुढे जायच्या अगोदर एक मेडिटेशन घेणार आहोत. सगळ्यांनी बंद करायचे आहेत, मग पुढे जाणार आहोत. ठीक आहे? डोळे हलके बंद करा. एकदम रिलॅक्स पोझिशन मध्ये सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. व्हिडिओ ऑन करा. एनर्जी एक्सचेंज होत असते. तुम्ही जर बाहेर असेल तर ठीक आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये असाल तर, ऑफिसमध्ये असाल तर ओके आहे, पण जर तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करताय तर इथे कोणी काही सुपर लेवलचे व्यक्ती नाही बसले, सगळे माणसंच बसलेले आहेत. तुम्हाला त्या ऊर्जा फील झाल्या पाहिजेत. डोळे हलके बंद, एकदम रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे. ब्रीद इन, ब्रीद आउट. 3 वेळा ब्रीद इन ब्रीद आउट करायचंय. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासांबरोबर शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जात आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासांबरोबर शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्णतः पॉझिटिव्ह होत आहे. संपूर्ण पॉझिटिव्ह. जाणाऱ्या प्रत्येक श्वासांबरोबर शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून निगेटिव्हिटी निघून जाते. डिलीट, completely remove, completely remove, delete, completely remove, completely remove. संपूर्ण लक्ष ब्रीद इन ब्रीद आउट. संपूर्ण लक्ष शरीराच्या श्वासांवर. बघा, सहस्रार चक्रातून एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश, एक शुभ्र प्रकाश तुमच्या डोक्यातून
संपूर्ण शरीराला व्यापक करत आहे. संपूर्ण शरीर. तुमच्या आजूबाजूला हा पांढऱ्या कलरचा प्रकाश फैललेला आहे आणि या प्रकाशाच्या वलयात तुम्ही शांततेने बसलेले आहात. आता या ईश्वरीय प्रकाशाच्या वलयामध्ये तुम्ही स्वतःच्या आत्म्याचे धन्यवाद देत आहात. ज्या आत्म्याने मला आजपर्यंत सांभाळलं त्या आत्म्यासाठी मी एक धन्यवाद देत आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. माझे डोळे, माझे कान, माझं नाक, माझे केस, माझी मान. हळुवारपणे ही एनर्जी आपल्या संपूर्ण शरीराला व्यापून टाकत आहे. माझ्या हातांकडे ही एनर्जी येत आहे. मी माझ्या हातांना धन्यवाद देत आहे. माझ्या चेहऱ्याला धन्यवाद देत आहे की ह्या हातांमुळे खूप सारे कामं होत आहे माझे. मी माझ्या हातांचे धन्यवाद मानत आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. ह्या एनर्जीचा फ्लो आता माझ्या हृदयाकडे येतो आहे. माझं हृदय, माझं स्मॉल इंटेस्टाईन, माझं लार्ज इंटेस्टाईन, माझं लिव्हर, माझं पॅनक्रियाज, माझं संपूर्ण पोट, या सगळ्यांचे धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. हळुवारपणे ही ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, हा पांढऱ्या प्रकाशाचा वलय माझ्या रेस्पिरेटरी ऑर्गन पासून माझ्या डायजेस्टिव्ह ऑर्गन पर्यंत आणि डायजेस्टिव्ह ऑर्गन पासून माझ्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पर्यंत आणि माझ्या मूलाधार चक्रापर्यंत पोचत आहे. अगदी मूलाधार चक्र, संपूर्ण या तिन्ही सिस्टीमचे धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. आता माझे पाय, मी माझे पाय, जे मला माझं पूर्ण संपूर्ण गुडघे, माझे मांड्या, माझे सगळं संपूर्ण पायांची बोट, या सगळ्यांची मी आभारी आहे. माझ्या पायांची मी खूप मोठी आभारी आहे. कारण माझे पाय माझ्या संपूर्ण शरीराचं ओझं वाहत आहे. मी माझ्या पायांची खूप आभारी आहे. खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. माझं संपूर्ण शरीर, माझे 7 चक्र, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, माझ्या शरीरातले प्रत्येक ऑर्गन्स, लिव्हर, पॅनक्रियाज, या सगळ्यांची मी आभारी आहे. मी आभारी आहे माझ्या आत्म्याची. मी स्वतःची आभारी आहे. मी इतरांची आभारी आहे. ज्यांनी मला जन्माला घातलं त्यांची आभारी आहे. मी समाजाची आभारी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. हळुवारपणे एक ही पांढऱ्या कलरचा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीराभोवती फिरतो आहे आणि संपूर्ण शरीराला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते. संपूर्ण शरीराला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते. मी खूप समाधानी आहे. मी खूप आनंदी आहे. थँक यू युनिवर्स.
थँक्यू रेकी शक्ती. थँक्यू. थँक्यू. खूप धन्यवाद. खूप आभारी आहे. हळुवारपणे परत यायचंय आपल्याला, अगदी हळुवारपणे. डोळे उघडायला कुठल्याही प्रकारची घाई नाही करायची आहे. हळुवारपणे परत यायचंय. हळुवारपणे. रिलॅक्स. रब युअर हँड्स. हँड रब करा आणि एनर्जी डोळ्यांवरती फिरवून घ्या. या पद्धतीने आपल्याला रोज सकाळी फक्त 5 मिनिटं ग्रॅटिट्यूड करायचंय. ओके. ज्यांना ज्यांना हे वाटत असेल तर 1 ग्लास पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. जवळ पाण्याची बॉटल असेल तर पाणी पिऊन घ्या. चारू मॅम, तुम्हाला अनम्यूट करते मी. हो. कसं वाटतंय खूप छान. कालपेक्षा? हो. आज चांगलं वाटतंय? हो, छान वाटते. छान वाटतंय ना? हलकं वाटतंय पूर्ण? हो. हो. काल झोप लागली एकदम. तुम्हाला शांत? हो. लागली ना? हो, छान झोप लागली. छान झोप लागली ना? ओके. थँक्यू. थँक्यू. आता आपण पुढे जाऊया. रेडी आहात सगळे? येस. आपण कुठपर्यंत आलो होतो? आज मैं अपने पर कई अपने पर हुए कई आशीर्वादों की गिनती करूंगा. ठीक आहे. पुढचा प्रिन्सिपल आहे, आज मैं ईमानदारी से अपना काम करूंगा. म्हणजेच काय की आज मला जे काम दिलंय, म्हणजे एक तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे, म्हणजे तुम्ही जे काय आपल्या नवऱ्याला सांभाळायचं आहे, आपल्या मुलांसाठी डब्बा बनवायचा आहे, किंवा तुम्हाला जे काही एक हाऊसवाईफ म्हणून जे तुमचे कर्तव्य आहेत ते तुम्ही इमानदारीने करायचे. तुम्ही बँकेत जॉब करत असाल, तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये जॉब करता आहे, तर त्या पद्धतीने काम करा की ज्या पद्धतीने तुम्हाला आजचं टार्गेट दिलंय. जर मला आज एवढं एवढं काम दिलेलं आहे तर आजच्या दिवसात मी हे प्लॅनिंग करून करणार आहे की मी आजच्या दिवसात हे कम्प्लीट करणार, जेणेकरून, कारण महिन्याच्या शेवटी आपल्याला सॅलरी पाहिजे प्रत्येकाला. मग जर मी आत्ता टाळाटाळ केली, जर आज मला सांगितलंय, मी आज तुम्हाला म्हटलं की मी थोडं स्लो शिकवणार बरं, पण तुम्हाला प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हा माझा उद्देश आहे. जर मी रेकी शक्ती शिकवत आहे, हे मी अध्यात्म शिकवत आहे, ही अध्यात्माची ऊर्जा आहे, तो ईश्वर बघतोय ना की जर मी इथे शिकवताना तुम्हाला 100% देणार नाही तर कुठेतरी माझ्या कर्मात मी ब्लॉकेजेस करते आहे ना, बरोबर. जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी शिकवताना, हा जाऊ दे ना, यांना काहीच माहिती नाही, मी काय कमी जास्त शिकवलं तरी चालेल, असं जर केलं, हे माझा भाव झाला, बरोबर. पण तुम्हाला माहिती नाही म्हणून जर मी कुठली तरी गोष्ट सोडून शिकवत आहे, कुठलं तरी हातचं राखून शिकवत आहे, तर ही मी माझ्या माझ्या ज्या काही गुरुजनांनी मला जी विद्या दिली, मी जे अध्यात्माच्या ऊर्जांसोबत शिकवत आहे, जी मी युनिव्हर्सल पॉवर शिकवत आहे, त्या युनिव्हर्समध्ये माझे जे कर्म आहे त्याच्यात मी ब्लॉकेजेस निर्माण करते आहे, त्यात मी कुठेतरी कमी जास्त होते आहे. त्यामुळे देताना मी हे 100% दिल्या गेलं पाहिजे की समोरच्याला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. तसंच आपलं जे काम आहे, जसं मला आज बाकीचे पण कर्तव्य आहेत तर ते काम करून मला हे गोष्टी करायच्या आहेत, तसंच एखाद्या पुरुषाला ऑफिसला जायचंय आणि तो टाळाटाळ करतोय की नाही ठीक आहे, हो बॉस काय म्हणत नाही, माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही, मी या पद्धतीने काम करतो. मी थोडा वेळ लॉकडाऊनच्या वेळेस बऱ्याच जणांचं असं व्हायचं, नाही नाही मी गेलो तर पिक्चरला, लॅपटॉप बंद केला, दाखवलं. अरे हो, पण कुठेतरी कोणीतरी आहे ना ज्याचा रेकॉर्ड ठेवून राहिलं.
तुमचा रेकॉर्ड ठेवायला कोणीतरी आहे ना सीसीटीव्ही वरती बसवलेले प्रत्येकाच्या वरती, की कोणीच नाहीये की आपल्याला नाही मांजर दूध पिते आणि कोणालाच माहिती नसते, पण त्या ईश्वराला माहिती आहे ना मांजर दूध पिते. त्याच पद्धतीने मी जे काम करतो आहे, मी जी जबाबदारी घेतलेली आहे ती मी 100% त्या जबाबदारीला देणार. मी जर आई आहे तर मी माझ्या मुलांसाठी माझे इती कर्तव्य जे आहे ते मी पूर्ण करणार. मी जर एक स्त्री आहे ज्यांचं लग्न नाही झालंय, ठीक आहे, पण माझी जबाबदारी आहे की मी ऍज अ मुलगी म्हणून, ऍज अ लेडीज म्हणून माझे काय कर्तव्य आहेत, मला माझ्या आई वडिलांसाठी काय करायचं आहे, किंवा मला माझ्या सासू सासऱ्यांसाठी काय करायचं आहे, या पद्धतीने मी वागणार. किंवा एक मुलगा आहे तर माझे काय, मला माझ्या फॅमिलीचं बॅलन्स साधायचं आहे, मला प्रत्येकाला वेळ पण द्यायचा आहे, मला मुलांचं एज्युकेशन बघायचं. मग मुलांचं एज्युकेशन बघता बघता मी आई वडिलांसमोर सोबत, म्हणजे आई वडिलांची पण जबाबदारी मला पूर्णतः घ्यायची आहे. असं होऊन चालणार नाही ना की मी फक्त बायकोची आणि मुलांची जबाबदारी घेतोय आणि कुठेतरी माझे आई वडील सफर करताय. मग मला हा बॅलन्स साधायचा आहे. मैं आज अपना काम ईमानदारी से करूंगा, म्हणजे मी आजच्या 24 तासामध्ये मला जी जबाबदारी दिलेली आहे ती मी 100% पूर्ण करणार. हे आहे रेकीचं चौथं प्रिन्सिपल. समजलं सगळ्यांना? यस. पुढचं प्रिन्सिपल आहे, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु रहूंगा. म्हणजे फॉर टुडे आय विल काइंड टू एव्हरीवन. जीवित प्राणी म्हणजे काय? माणसं, पशु पक्षी, झाडं, सगळं जीवित आहे. या सगळ्यांप्रती माझा दयेचा भाव. म्हणजे जर तुम्हाला कुत्रा दिसलाय, मी म्हणत नाही घरात कुत्रे पाळा, मी याला सपोर्ट नाही करत आहे, पण ज्यांना आवडतं आहे तो सांभाळतो आहे, ज्यांना नाही आवडत त्यांना सांभाळत नाही. पण तुम्ही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही जीवित प्राण्यांसोबत वागणं म्हणजे त्यांच्यावरती हिंसा करणं झालंय. म्हणजे तुम्ही शरीराने त्यांना काहीतरी वाईट बोलतो आहे, पण तुमच्या वाणीतून ती गोष्ट जाते ना, ती जाते तर तुमच्या थ्रू आहे. म्हणजे कर्माचं कोणावरती आलं? ते कर्म जे आले, तुम्ही ज्या कुत्र्याला आपल्यावर. म्हणा, कर्म तुमच्यावर आले ना. तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्याला ट्रीट करताय, एखादा कचरावाला म्हणा, झाडूवाला म्हणा, कोणावरती पशु पक्षी म्हणा, झाडाला म्हणा, एखाद्या कधी कधी आपल्याला झाड गरजेचं नाही फेकून देतो आहे, तर तुम्ही ही जी तुम्ही दाखवत आहे, तुम्ही जर स्वतःमध्ये दयाळू भाव दाखवला नाही तर काय होणार आहे? हे कर्म तर तुमच्यावर येणार. आणि मिकाऊ सुईंचं म्हणणं आहे की तुम्ही जर प्रिन्सिपल पाळले तर हे जी रेकी शक्ती आहे तुमच्या कर्मबंधनातून तुम्हाला मुक्त करणार. म्हणजे जे तुमचे कर्म आहेत, तुम्ही ज्या कर्मावरती आजपर्यंत आजचा हे बघता आहे, सगळ्या गोष्टी करता आहे, तर हळूवारपणे तुम्ही त्या कर्मातून हळूवारपणे मुक्त व्हाल. आणि मग तुमचं सगळ्या गोष्टीवरती म्हणजे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक, आर्थिक या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स साधला जाईल. म्हणून त्यांनी 5वं प्रिन्सिपल सांगितलं की आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा. मग जीवित प्राणी म्हणजे तुमच्या घरातले आले, तुमचे बाहेरचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांचे ते पण आले, तुमच्या आजूबाजूचे झाडं आले, तुमच्या आजूबाजूचं प्रत्येक निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टीचा वरती देखील आपल्या बोलण्याचा इफेक्ट होत असतो, जे आपण पुढल्या सेशनमध्ये बघणार आहोत की कुठल्या प्रकारे कुठल्या गोष्टींचा इफेक्ट होतो. पण ह्या 5व्या प्रिन्सिपल मध्ये सांगितलंय की तुम्ही कुत्रे, मांजरे, गाय वगैरे यांच्या प्रती पण जर हा दयाळू भाव आपल्या सिस्टीम मध्ये आहे, आपण झाडांप्रती दयाळूपणा कधी दाखवतो? वटपौर्णिमेला दाखवतो. आपल्याला आपल्या एन्शंट इंडियन मध्ये सांगितलंय की तुळशीला पाणी घाला. का सांगितलंय? की तुम्ही त्यांचं ग्रॅटिट्यूड ठेवा की ते तुमच्यासाठी काहीतरी करताय, एवढा मोठा प्राणवायू देताय तुम्हाला. वडाच्या झाडाची पूजा सांगितलेली आहे. नंतर वसुबारसेला आपल्याला गायीची पूजा सांगितली आहे. नंतर खंडोबाच्या नवरात्रात कुत्र्याची पूजा सांगितली आहे. म्हणजेच काय, प्रत्येक आपल्या ही रेकी शक्ती ही पूर्णतः इंडियन आहे. फक्त आपल्याला जाणून घ्यायची आहे की कुठल्या प्रकारे काम करते. तर त्यांनी देखील 5च तत्व सांगितले की आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा, आज के लिए मैं अपने पर हुए आशीर्वाद की गिनती करूंगा, आज मैं अपना काम ईमानदारी से करूंगा और आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा. इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे? येस मॅम.
हो मॅडम, समजलं. हॅलो मॅडम. हा, येस, बोला. हा, मुली बंद कर. ऐकलं सेशन तुमचं. फक्त हं. माझी मुलगी लहान असल्यामुळे मी कॅमेरा ऑन नाही केला. नाही, ठीक आहे. आणि पण कोणाला काही डाऊट असतील? रेकॉर्डिंग छान शिकवलं तुम्ही, सगळं छान सांगितलं, अच्छा. आवडलं. कोण आणि बोलतंय? हे जर रेकॉर्डिंग मिळते का मॅडम? कोण बोलतंय? पूजा? हा, हो. कॅमेरा ऑन करा ना जरा. म- मॅम, काल सेशन झाला होता संडेला? हो, नाही, संडेला नव्हतं मॅम. आपण ओके ओके, सॅटर्डे ठीक आहे. संडे सुट्टीच देणार आहोत, कारण बऱ्याच जणांना बाहेरचे ओके कामं करायचे असतात. आणि ओके आपण जे मास्टर लेवलचं मी उद्या सांगेल तुम्हाला की कशा प्रकारे आपण समोर जाणार, ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांना. पण ही जे 10 दिवसांची बॅच आहे, म्हणजे 9 दिवस सांगितलंय मी, पण एखादा दिवस कमी जास्त होऊ शकतो. तर त्या ओके. पद्धतीने आपण हळूहळू समोर जाऊ. येस. आजच्या सेशनमध्ये कोणाला काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही ते लिहून ठेवा. मला ती प्रेयर थोडीशी मला हवी होती, म्हणजे फक्त आता ती थोडी जेवढी लक्षात राहील तेवढी, पण त्याची ठीक आहे ना, सुरुवात. मी त्याची तुम्हाला नोट्स पाठवणार आहे. आणि त्या ओके पद्धतीने शेवटच्या दिवशी तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची, म्हणजे रेकी कॉल ओके. कसं करायचं, अन्न पाण्याला चार्ज हं, कसं करायचं, आणि ओके नंतर रेकीची आपल्याला लेवल 1 ची प्रॅक्टिस कशी करायची, तर हे पण ओके मॅम. शिकवणार आहे. ओके. ओके. आजचं रेकॉर्डिंग मिळतं का? हो, रेकॉर्डिंग दिला जाईल. कोण बोलतंय? नाव सांगाल? चला तर मग आज आपण इथे थांबतो आहे. आपण पुन्हा उद्या भेटणार आहोत 5:30 वाजता आणि नवीन ऊर्जांसह भेटणार आहोत. तोपर्यंत ईश्वर तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना. आज मला ऐकून घेतलं त्याबद्दल कोटी कोटी आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. उद्या आपण 5:30 वाजता शार्प भेटणार आहोत. कृपया टाइम वरती जॉईन व्हा सगळेजण. ओके, धन्यवाद. येस. आणि जे काही प्रश्न पडत असतील ते तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. आणि मला पर्सनली पण तुम्ही टाकू शकता. मी एक गुगल फॉर्म क्रिएट करणार आहे, जे तुम्हाला प्रश्न पडतील ते आपण सेशनच्या शेवटच्या दिवशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिल्या जातील. कारण वेळेअभावी मला आता नंतर परत काउन्सिलिंगचं एक सेशन असतं, त्यामुळे आपण जास्त म्हणजे घेऊ नाही शकत. ओके, चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. धन्यवाद.